नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासिकेमध्ये आपण नागरिकशास्त्र प्रकरण क्रमांक 2 भारताची संसद यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांविषयी सविस्तर माहिती अभ्यासली. आजच्या तासिकेमध्ये आपण संसदेची कार्ये आणि संसद कायदे कसे तयार करते या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम संसदेची कार्ये. यामध्ये पहिलं कार्य आहे कायद्यांची निर्मिती करणे. लोकांचे हित व कल्याण साधले जावे, संविधानात जी उद्दिष्टे आहेत ती प्रत्यक्षात आणता यावीत म्हणून संसदेला नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. म्हणजेच स्त्रियांना सर्व क्षेत्रात दिलेले नोकरीचे अधिकार, स्त्रियांना दिलेले शिक्षणाचे अधिकार, कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. यामध्ये हुंडाबंदी, बालमजुरी बंदी, त्यानंतर काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. यामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजेच GST. संसदेची प्राथमिक जबाबदारी म्हणजे कालबाह्य कायदे रद्द करणे, कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानात स्पष्ट करणे आणि कायद्यात योग्य ते बदल करणे. यानंतरचं कार्य आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. संसदेत निवडून गेलेल्या सदस्यांतून प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ निर्माण होते. इतर सदस्यांच्या नियंत्रणात राहूनच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांना कार्य करावे लागते. संसदेला दुर्लक्षित करून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही व मनमानी कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. यानंतरचे कार्य आहे संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानातील दुरुस्तीची काही उदाहरणे. राजीव गांधी पंतप्रधान असताना युवक वर्गाला अधिकाधिक राजकीय सहभाग घेता येण्यासाठी भारतीय मतदाराचे किमान वय 21 वर्षावरून 18 वर्षे केले. दुसरं उदाहरण. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 93वी घटना दुरुस्ती करून विना अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्याबरोबर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण ठेवण्यात आले. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. त्या म्हणजे घटक राज्यांची नावे बदलणे, सरहदी बदलणे, नवीन घटक राज्य निर्माण करणे आणि संसद सदस्यांचे वेतन व भत्ते ठरवणे. काही तरतुदींना संसदेच्या 2/3 मतांची गरज असते. संसदेच्या प्रत्येक सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने जर घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले तरच या गटातील कलमे दुरुस्त केली जाऊ शकतात. यालाच बहुमत किंवा दुहेरी बहुमत असे म्हणतात. दुरुस्ती केल्यानंतर त्यास राष्ट्रपतींची मान्यता दिल्यास घटना दुरुस्तीला कायदेशीर मान्यता प्राप्त होते. घटना दुरुस्तीने खालील विषयांबाबत दुरुस्त्या करता येतात. 1. मूलभूत हक्क आणि 2. मार्गदर्शक तत्व. काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. संसदेच्या विशेष बहुमताने व घटना दुरुस्ती पद्धतीने घटना दुरुस्ती प्रस्ताव कोणत्याही सभागृहात 2/3 मताने संमत व्हावा लागतो. दोन्ही सभागृहातील एकूण संख्येच्या बहुमताने व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळाने मान्यता दिल्यास घटना दुरुस्ती करता येते. या पुढील कार्य आहे
लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. अध्यक्षांना जी कार्य करावी लागतात ती आहेत कायद्याला मान्यता देणे, आर्थिक निर्णय घेणे, न्यायालयीन अधिकार, निवडणूक कार्य. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने तो कोणत्याही पक्षाचा असला तरी संपूर्ण सभागृहाचे काम पक्षपातीपणे चालवायचे असते. कोणत्याही एका पक्षाची बाजू त्याने घेता कामा नये. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. ते म्हणजे प्रत्येक सभासद आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. प्रत्येक सभासदास आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि दुसरं आपले मत व विचार त्यांना संसदेत मांडता येतात. अध्यक्षांची कामे: सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, 2. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि 3. कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे. यानंतरचं कार्य आहे राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सभापतींची कार्ये: सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे आणि सदस्यांना बोलण्याची संधी देणे. यानंतरचा मुद्दा आहे संसद कायदे कसे तयार करते. संसदेला कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीलाच कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. सर्वप्रथम कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. या विधेयकाचे प्रकार 2 आहेत. 1 अर्थविधेयक आणि 2 सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया: यामध्ये पहिले सभागृह, दुसरे सभागृह, राष्ट्रपतींची सही आणि कायदा तयार होतो. यामध्ये पहिले वाचन, संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. त्यामध्ये विधेयकात काय आहे, विधेयकाचे महत्त्व, विधेयकाची आवश्यकता काय आहे या संदर्भात स्वरूप असते. दुसरे वाचन, त्यामधील पहिला टप्पा. विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा. विधेयक कोणत्या उद्देशाने हेतूने मांडले आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार. विधेयकाची उद्दिष्टे स्पष्ट झाल्यानंतर सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयक कसे योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात व त्यातील उणिवा स्पष्ट करतात. योग्य अयोग्य अशा पद्धतीने सभागृहात चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. सभागृहाची समिती त्या विधेयकावर अभ्यास करून काही दोष असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल सभागृहाकडे पाठवते. दुसरे वाचन, यामधील दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. यावर
सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक असलेल्या बहुमतांची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत म्हणजे मंजूर केले असे मानले जाते. संसदेच्या एका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयकाचा पुढचा प्रवास सुरू होतो व ते दुसऱ्या सभागृहात दाखल केले जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहात हे विधेयक आल्यानंतर त्यास पुन्हा या सभागृहातही वरील सर्व प्रक्रियांमधून जावे लागते. सर्व प्रक्रियांमधून गेल्यानंतर या सभागृहाची संमती किंवा मंजुरी विधेयकास मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी त्यांच्याकडे पाठविले जाते. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. म्हणजेच पहिले सभागृह, दुसरे सभागृह, राष्ट्रपतींची सही आणि कायदा तयार होतो. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. अशा प्रकारे मुलांनो, भारताची संसद हा पाठ इथे पूर्ण झालेला आहे.